नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला जळगाव जिल्हा पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण त्याची बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंग आणि गणित म्हणजेच मॅथ्स या संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 51 पहा, जर D बरोबर 16 E बरोबर 25 तर F बरोबर काय असेल। बघा, D हे अक्षर 4 नंबरला असतं, त्याचा वर्ग केलेला आहे 16। E असतं 5 नंबरला, त्याचा वर्ग केलेला आहे 25। F किती नंबरला असतं, 6 नंबरला असतं। मग 6चा वर्ग पुढे काय येणार आहे 36, म्हणजे F साठी काय येणार आहे 36। आता 36 हे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 52, भारत, महाराष्ट्र आणि जळगाव यांच्यातील योग्य संबंध दर्शवणारी आकृती कोणती। तर बघा, भारतामध्ये काय आहे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय आहे जळगाव जिल्हा आहे। म्हणजे अशा आकृती कुठे दिसते तुम्हाला, तर इथे पर्याय क्रमांक तुम्हाला जर पाहिलं सी मध्ये दिसत आहे। बघा, भारतामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये जळगाव आहे, म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेली व्हेन डायग्राम ही तुमची योग्य आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 53, दिलेल्या पर्यायातून विजोड पद ओळखा। तर बघा, पर्याय आहेत तुम्हाला DW, BY, EV आणि AX। तर बघा, इथे काय केलेलं आहे त्यांनी A to M असे जे आहेत, म्हणजे ABCD असे त्यांनी काय केलेले आहेत, A to M पर्यंत अक्षरे क्रमाने लिहिलीत आणि त्याच्या खालचे त्याच्या विरुद्ध लिहिलीत। म्हणजे इकडून D जर 4 नंबरला असेल तर तिकडून शेवटून 4 नंबर त्याच्या विरुद्धार्थी W असतं, B ला Y असतं, E ला 5 नंबर आहे तिकडून 5 नंबरचं फी आहे। आता A ला काय दिलेलं आहे, इथे A ला काय यायला पाहिजे, इथे खाली उलटं आता Z आलं पाहिजे, पण ह्याने काय दिलेलं आहे तिथे X दिलेलं आहे। बघा, म्हणजे A च्या विरुद्ध काय यायला पाहिजे होतं, Z यायला पाहिजे होतं, पण दिलं आहे X, म्हणून विजोड पद काय असणार आहे AX, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 54 पहा। तर आता हे जे तुम्हाला बघा बाहेर 4 सर्कल दिलेत, म्हणजे इकडे 3 लहान सर्कल दिलेत आणि इकडे एक मोठा दिलेला आहे। म्हणजे ह्याच्यावरून असं आपण ठरवू शकतो की ह्या 3 सर्कलचा संबंध काढून हे 15 त्यांनी काढलेला आहे। इथे देखील 4, 2, 3 यांचं काढून इथे 24 काढलेलं आहे। त्याचप्रमाणे 4, 4 आणि 2 साठी काय येईल आपल्याला इथे प्रश्नचिन्ह जागी काय येईल ते काढायचं आहे। तर बघा, आपण पहिल्यापासून सुरुवात करूया। पहिल्यांदा काय दिले 5, 3 आणि 1, हे काय केलं आहे 3 संख्याचा गुणाकार केला आहे। 5 त्रिक 15, 15 गुणिले 1 15, म्हणजे इथे 15 लिहिलेलं आहे। परत इथे बघा 4 दुनी 8, 8 त्रिक 24, मग 24 आलेला आहे इथे गुणाकार, परत इथे 24 लिहिलेलं आहे। इथे बघा 4 चौक 16, 16 दुनी 32, म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे 32 यायला पाहिजे। तर 32 इथे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 55 बघा, पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत, तर रांगेत एकूण किती मुली आहेत। तर बघा, पूनम या ठिकाणी आहे, तिच्या मागे 8 आहेत। आता तिच्या मागे 8 आहेत, म्हणजे इकडे एकूण 8 मुली आहेत मागे, आणि पुढे किती आहेत 2 आहेत, म्हणजे इकडे 2 आहेत। मग इथे जर पाहिलं हे 8 आणि हे 2 किती झाले, हे 10 झाले, आणि स्वतः पूनम एक किती झाले 10 अधिक 1 एकूण 11 झाले। म्हणजे रांगेत एकूण तुम्हाला किती मुले आहेत असं विचारलं आहे। हे 8 आणि 2 10 आणि 11, बघा 11 हा पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 56 पहा। तर आता इथे तुम्हाला 2 त्रिकोण दिलेले आहेत बघा। तर इथे असा एक त्रिकोण दिला, इथे 6 आहे, इथे 6 आहे, 9 5 4 आणि इथे बाहेर 6 आहे, आणि इकडे बघा इथे प्रश्नचिन्ह, इथे प्रश्नचिन्ह जागी काय येईल ते काढायचं आहे। इथे 7 आहे, इथे 7 आहे, आतमध्ये 9 9 आणि 2 आहे। तर आता इथे प्रश्नचिन्ह जागी काय येईल ते आपल्याला काढायचं आहे। तर बघा, बाहेरच्या संख्यांची जर बेरीज केली 6 अधिक 6 अधिक 6 किती होतं, एकूण 18 होतं। त्याचप्रमाणे आतली संख्या बघा 9 आणि 5 14, 14 आणि 4 किती येतं 18 येतं, म्हणजे आतली संख्येची बेरीज बरोबर बाहेरच्या संख्येची बेरीज येते। तर आता ह्या त्रिकोणामध्ये बघा आतली बेरीज किती आहे 9 आणि 9 18, 18 आणि 2 किती 20, म्हणजे तुम्हाला आता 20 बेरीज आली पाहिजे। तर ही 7 आणि 7 किती 14 होते, 14 मध्ये किती मिसळल्यावर 20 येतं 6, म्हणजे इथं काय यायला पाहिजे प्रश्नचिन्ह जागी 6 यायला पाहिजे। तर 6 हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 57 बघा, खालील प्रश्नातील
विजोड पद म्हणजेच वेगळे पद ओळखा. तर आता इथे अक्षर मालिका दिलेली आहेत बघा 4. GIK, BDF, LNP आणि RSU. आता यात इथे जर तुम्ही पाहिलं बघा, जी नंतर H कट करून I घेतलेला आहे, I नंतर J कट करून K घेतलेला आहे, GHIJK. त्याप्रमाणे बी नंतर इथे मधलं C कट करून D घेतलेला आहे, D नंतर E कट करून F घेतलेला आहे, म्हणजे एक अक्षर कट करून पुढचं घेतलेलं आहे. L नंतर M कट करून N घेतलं आहे, N नंतर O कट करून P घेतले, म्हणजे हे तिन्ही तरी एका गटात आले. आता शेवटचा पर्याय बघा, R नंतर S कट करून T पाहिजे होतं, T नंतर U कट करून V पाहिजे होतं. मग इथे जर पाहिजे तर RSU हे चुकीचं दिलेलं आहे, एक पद त्यांनी कटच केलेलं नाही मधलं, म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचा विजोड पद असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58 हा नातेसंबंधावरती आधारित आहे बघा. शंतनूची आई ही सीमाच्या आईची बहीण लागते. बघा हा शंतनू आहे, याची जी शंतनू आपण चौकोनामध्ये लिहूया, शंतनू मुलगा आहे बघा, हे शंतनू आहे, त्याला यस लिहूया. आता शंतनूची आई ही कोण आहे? सीमाच्या आईची बहीण. तर आता ही बघा, ही सीमा आहे आणि तिच्या आईची बहीण आहे, म्हणजे सीमाची आई ही काय दिले बघा, शंतनूची आई ही सीमाच्या आईची बहीण लागते. म्हणजे सीमाची आई आणि शंतनूची आई एकमेकाची बहिणी आहेत, म्हणजे सीमा आणि शंतनू हे काय झाले, मावस भाऊ झाले, कारण त्यांच्या दोघे आई कोण आहेत? बहिणी आहेत. तर सीमाच्या आईचा भाऊ शंतनूचा कोण असेल? आता सीमाची आई दोघे बहिणी आहेत, मग त्यांचा जो भाव असणार आहे तो दोघांचा देखील मामाच लागणार आहे. तर शंतनूचा देखील मामाच लागेल, सीमाचा देखील मामाच लागेल, म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिलेला मामा तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59 पहा. महाभारत या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? महाभारत बघा, हार तयार होतोय, त्याप्रमाणे हात तयार होतोय, भारत तर तयारच होतोय, आणि महान न आहे का कुठे? यात नाही, म्हणजे महान हा शब्द तयार होत नाही, म्हणजे डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. बाकी 3 शब्द तयार होतात महान सोडून, ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60 पहा. मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकांकडून 13वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती? तर बघा हा सिद्धांत आहे, तर इकडून जर पाहिलं तर इकडून आणि इकडून दोन्हीकडून त्याचा नंबर 13वा आहे, म्हणजे ह्याच्या डाव्या साईडला 12, उजव्या साईडला 12 मुले असणार आहेत, आणि तो एक 13वा, इकडून 13वा इकडून 13वा, म्हणजे हे 12 आणि 12 24 आणि तो एक किती? 25. मग त्या रांगेत एकूण मुले किती असणार आहेत? तर 25 असतील, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61 बघा. तर आता इथे √81 आणि √49 बरोबर किती बघा. तर √81 म्हणजे 81 वर्गमूळ असतं 9, 49 असतं 7, दोघांची बेरीज किती येते? 9 आणि 7 16. 16 कशामध्ये दिले? तर इथे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, याचं उत्तर येईल 16. पुढील प्रश्न आहे बघा. 250चे 10% किती? दर 250चे 10% आपण टक्केवारी कशी काढतो? 250चे 10% म्हणजे गुणुले 10 भागिले 100. तर ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, राहिले किती? 25 एके 25, म्हणजे 250चे 10% म्हणजे किती? 25 येईल, ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63 पहा. एका खेळाडूच्या 3 क्रिकेटच्या सामन्यामध्ये अनुक्रमे 130, 150 आणि 200 धावा आहेत, तर त्या खेळाडूची 3 सामन्यांची सरासरी धावसंख्या किती? बघा सरासरी म्हणजे काय असते? दिलेल्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. तर आता इथे किती संख्या आहेत? 3 आहेत. काय आहेत? 130 बघा, 130 अधिक 150 अधिक 200. तर आता ह्या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर 200 आणि 150 किती येतं? 350. 350 आणि 130 किती येतं? बेरीज येते 480, म्हणजे इथे काय असणार आहे? 480 एकूण बेरीज आली 3 संख्येची. एकूण बेरीज भागिले एकूण संख्या 3 आहेत, मग 3 एक 3 16 त्रिक 48 आणि वरचा 0 किती आले? 160. म्हणजे इथे किती येणार आहे यांची सरासरी 3 संख्येची? 160 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64 बघा. 5400 सेकंद म्हणजे किती तास? बघा सेकंदाचं तासामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला आपण काय करतो? 3600 बघा, 1 तास म्हणजे 3600 सेकंद असतात. आपल्याला ह्या सेकंदाचं तासामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 3600 भागावं लागेल, सेकंदाला भागिले 3600 करा. आता ह्या 2 शून्याला 2 शून्य गेल्या बघा, कितीने भाग जातो इथे? तर 54 आहे, वर खाली 36 आहे. 18 एके 18, 18 त्रिक 54, 18 एके 18, 18 दुनी 36, म्हणजे किती आलं?
3/2 म्हणजे किती 1.5. आता 1.5 म्हणजे किती आलं दीड. म्हणजे दीड तास जो आहे तर तो 5400 सेकंद म्हणजे किती दीड तास येईल. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. 400 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या 25,000 रुपये किमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती असेल. 400 रुपयाला एक याप्रमाणे 50 गोण्याची किंमत किती होते 4×5 = 20 आणि वरच्या 3 शून्य म्हणजे किती आली किंमत 20,000. मग घेतल्या आहेत किती 20,000ला आणि त्या 25,000ला विकलेत. घेतल्या 20,000ला विकल्या 25,000ला म्हणजे किती नफा झाला तुम्हाला इथे 5,000 जो आहे तर तो नफा झालेला आहे. आता शेकडा नफा विचारला आहे. शेकडा नफावर काय असेल नफा भागिले खरेदी किंमत. घेतले किती 20,000ला घेतल्या होत्या म्हणजे भागिले 20,000 गुणुले 100. तर 20,000 इथे एक शून्य द्यायचं राहिला बघा. तर 1 2 3 4 परत 1 2 3 आणि इकडचे 4 म्हणजे 10 5 किती 50. बघा किती नफा झाला आहे तर 50 आणि खालचं 2 किती 25 म्हणजे 25% नफा झालेला आहे. बघा 25% नफा हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66 पहा. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वांचा काय तुम्हाला छेद समान दिसतोय 15 15 15 15. तर आता जेव्हा छेद समान असतो तेव्हा सर्वात लहान संख्या कोणती असते ज्याचा अंश लहान ती सर्वात लहान संख्या असते. म्हणजे 10 15 30 आणि 20 यापैकी 10 जे आहे तर ते सर्वात लहान आहे. म्हणून सर्वात लहान संख्या कोणती असणार आहे पर्याय क्रमांक ए मधली 10/15 आणि सर्वात मोठी ज्याचा अंश मोठा तर ही 30/15 सर्वात मोठी असेल आणि 10/15 सर्वात लहान असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. एका संख्येच्या 1/3 बरोबर 10 आहे तर त्या संख्येच्या 50% किती. बघा 1/3 म्हणजे एक संख्या कोणती जर मानली आता 1/3 कोणत्या संख्येला 3ने भागल्यावर 10 येतं तर 30. बघा 30/3 जर केलं तर 3 10 30 येतं. मग ती संख्या कोणती आहे 30 आहे. आता तिच्या 50% म्हणजे 30च्या निम्म किती असतं 15. तर ते 15 ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. तसेच याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68 पहा. एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. तर बघा हा आयत आहे याची लांबी आहे 8 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 5. तर याचे क्षेत्रफळ काय असतं. क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणुले रुंदी 8 गुणुले 5 8×5 = 40. तर सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून 40 चौरस सेंटीमीटर. तर 40 चौरस सेंटीमीटर हे पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे बघा 40 चौरस सेंटीमीटर. आता सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून चौरस सेंटीमीटर. काही जणांना वाटतं इथे 40 सेमी दिले आहे बघा चौरस सेंटीमीटर असतं नुसतं सेंटीमीटर येत नसतं ते आणि 40 चौरस मीटर दिले इथे देखील मुले फसतात युनिटमध्ये. तर बघा जे युनिट दिले त्याप्रमाणे तुम्ही ॲन्सर द्यायचं असेल 40 चौरस सेंटीमीटर. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. भूषणला दरवर्षी 10% पगारवाढ मिळते. त्याचा पगार सन 2024 मध्ये 20,000 रुपये आहे तर सन 2025 मध्ये त्याचा पगार किती होईल. बघा 24 मध्ये आहे किती आहे 20,000 आहे त्याचा 2024 मध्ये आणि 10% वाढतो एका वर्षाला. म्हणजे 10% जर वाढला म्हणजे 10/100 मग हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले राहिले किती 2,000. 10% वाढला 20,000 मध्ये म्हणजे किती झाला 2,000 म्हणजे 20 आणि 2 किती 22,000. 2025ला किती असणार आहे 2,000ने वाढला 20 होता किती झाला 22. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70 पहा. 3चा वर्ग गुणिले 5चा वर्ग परत कंसात 4चा घातांक 0 वजा 2चा घातांक 0. तर बघा 4चा घातांक 0 बरोबर असतं 1 वजा 2चा घातांक 0 बरोबर असतं 1. 1 वजा 1 गेल्यावर काय राहतं कंसामध्ये 0 राहतं. मग ह्या शून्याला बाहेर तुम्ही कितीनेही गुणलं तर त्याचं उत्तर काय येतं 0 येतं. म्हणून या प्रश्नाचं देखील उत्तर काय असणार आहे 0. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71 पहा. एक खुर्ची 805 रुपयांना विकल्यामुळे 15% नफा झाला तर खुर्चीची खरेदी किंमत किती. तर बघा डायरेक्ट खरेदी किंमतीचं एक सूत्र असतं. खरेदी किंमत त्यालाच आपण काय म्हणतो
कॉस्ट प्राईस मोजू, म्हणजे खरेदी किंमत. बघा खरेदी किंमत बरोबर सूत्र काय असतं, सेलिंग प्राईस विक्री किंमत गुणुले 100 भागिले काय असतं 100 अधिक शेकडा नफा. मग शेकडा नफा काय झाला आहे तो, हे सूत्र असतं सेलिंग प्राईस गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. तर आता सेलिंग प्राईस म्हणजे आपल्याला 805 इथे किंमत दिलेली आहे बघा, विक्री किंमत. म्हणजे विक्री किंमत गुणुले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. 100 आणि 15 किती झालं 115, म्हणजे शेकडा नफा हे 115 झालं. तर बघा आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर 23 एके 23, 23 पाचा 115, परत 23 तरी 69 उरले 11 वरून घेतले 5, 23 पाचा 115 म्हणजे 35 आलं. हे 5 एके 5, 5 7 35 आणि 100 गुणिले 7 किती आलं 700. मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे 700 रुपये असेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. 50 सेकंद आणि 5 मिनिटे यांचे गुणोत्तर किती. तर बघा 50 सेकंद आणि 5 मिनिटे, 1 मिनिट बरोबर असं 60 सेकंद, 5 मिनिटे बरोबर 6 पंचे 30 म्हणजे 300 सेकंद. शून्याला शून्य गेले, 5 एके 5, 5 सक्क 30 किती आलं 1/6. 1/6 किंवा त्याला आपण काय म्हणतो 1/6 हे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. एक गाडी भुसावळ ते जळगाव 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती. बघा जातानाचा स्पीड x, येतानाचा y. तर असेल तर आपण सरासरी वेग कसा काढतो 2xy भागिले x अधिक y ह्या सूत्राने काढतो. तर बघा 2xy म्हणजे 2 गुणिले 40 80 गुणिले 60 8 संग 48 म्हणजे किती आलं हे 2xy म्हणजे 4800 आलं भागिले x अधिक y 60 आणि 40 किती आलं 100 म्हणजे 2 शून्याला 2 शून्य गेले, राहिलं किती 48 म्हणजे 48 किलोमीटर प्रति तास त्या गाडीचा काय असणार आहे म्हणजे सरासरी वेग असेल. 2xy भागिले x अधिक y म्हणजे जाताना येताना अंतर समान असेल तर हे सूत्र वापरता येतं सरासरी वेगाचं. 48 किलोमीटर प्रति तास त्या गाडीचा सरासरी वेग असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74 पहा. एक भिंत बांधण्यास 8 मजुरांना 15 दिवस लागतात, तर तेच काम करण्यासाठी 5 मजुरांना किती दिवस लागतील. बघा इथे तुम्हाला M1 दिले आणि D1 दिले, आपल्याला परत इथे M2 दिले, तर आपल्याला काय काढायचं आहे D2 काढायचं आहे. मग M1 D1 बरोबर काय असतं M2 D2 असतं. मग आपल्याला D2 काढायचं आहे. मग D2 बरोबर काय होणार हे M2 इकडे भागाकारात येईल. म्हणजे M1 D1 म्हणजे 15 गुणुले 8 किती झालं हे 15 8 120 भागिले M2 म्हणजे 5, 5 एके 5 त्यानंतर 5 दुनी 10 उरले किती 2 5 चोक 20 म्हणजे किती आलं बघा 24 आलं. 24 पंचे 120 म्हणजे आपल्या काय करायचं D2 म्हणजे ते काम जे आहे तर ते 5 मजुरांना संपवण्यासाठी 24 दिवस लागतील. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75 बघा. अंडर रूटमध्ये 5 अधिक 6 कंसाचा वर्ग आहे बघा. परत हे जर तुम्ही केलं 5 आणि 6 किती असतं 11, 11चा वर्ग किती येतो 120, परत वर्गमुळात 120 म्हणलं का परत त्याचं वर्गमूळ निघतं 11 म्हणजे अंडर याचा आन्सर काय असणार आहे 11. बघा 11 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो आपला जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण त्याचे बुद्धिमत्ता व गणितशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.